नमस्कार, स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. सध्या स्टँडअप कॉमेडियन चा जमाना आहे. विभिन्न देशात, जगातल्या विभिन्न राज्यात, भारतामध्ये असे कॉमेडियनच सत्तेत बसलेले असल्यामुळे आपल्याला कितीतरी त्रास होत असेल, तरी मधात ते आपल्याला मनोरंजनाचं साधन पुरवत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर बोलायचं झालं, तर डोनाल्ड ट्रम्पने आता वक्तव्य केलं, की इराणमधले सगळे नेव्ही, आर्मी सगळं आम्ही मारून टाकलेलं आहे. सगळे टार्गेट आम्ही खूप मारले आणि माझी डायरेक्ट, इनडायरेक्ट दोन्ही ठिकाणी त्यांच्यासोबत वाटाघाटी चालू आहेत आणि माझे हल्लेही चालू आहेत. त्यांना मी सांगितलं, या तर तुम्ही ग्रेट देश व्हा, नाहीतर मग तुम्ही देशच नसाल. ते घाबरलेत मला. त्यांनी मला 20 टँकर, ऑइल टँकर खूप मोठे-मोठे पाठवले अमेरिकेसाठी. आता मला कळत नाही, याला मी गिफ्ट म्हणू, की माझ्याबद्दल आदर म्हणू, की भीती म्हणू. लवकरच आपण हे युद्ध समाप्त करू. त्या हार्मुजमधनं तो एक मुंगी काढू शकत नाही. अमेरिकन नेव्हीनी त्या हार्मुज जलडमरू मध्यमधनं कुठलीही सिक्युरिटी द्यायला हात वर केले. इराणने सांगितलं, की अब्राहिम लिंकन जे सर्वात मोठं जहाज आहे, नाक आहे अमेरिकेच्या नाविक दलाचं, ते जर आमच्या रेंजमध्ये आलं, तर त्याला आम्ही डुबवणार नक्की. ते जहाज एक वेळा रेंजमध्ये आलं, मार खाल्लं, रिपेअर होऊन पुन्हा वापस आलं आणि दूर-दूर फिरत आहे. ट्रम्प म्हणतात, आमच्याकडे 50,000 फौज ऑलरेडी आहेत मिडल ईस्टमध्ये. 6,000 पुन्हा बोलावली. आता आम्ही ग्राउंड ॲक्शन घेणार. ते 50,000 पूर्ण मिडल ईस्टमध्ये विखुरलेले आहेत आणि लपून बसलेले आहेत. कारण त्यांच्या बेसवर लगातार हल्ले होत आहेत. इराण सारखं अपील करतंय, की अरे हे कुठं लपून बसलेल्या सैनिकांचा ठिकाणा सांगा आणि प्राईज घ्या. एका ठिकाणी ठिकाणा मिळाला, त्यांनी ठोकलं, तिथे कॅज्युअल्टीज झाल्या. अमेरिकेचे प्लेन पार्क नाही होऊ शकत, तिथे एअरपोर्टला डॅमेज होत आहेत. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये सुद्धा एवढं नुकसान नसेल झालं, एवढं यावेळेला 30च्या पेक्षा जास्त विमानांचं नुकसान अमेरिकेला झालं. अमेरिकेने ठरवलं, की आम्ही डायरेक्ट ॲक्शन जमिनीवर आम्ही सैनिक पाठवणार नाही. आम्ही छापेमारी युद्ध करू, थोड्या-थोड्या छापे मारत जाऊ ठिकठिकाणी. अमेरिकन काँग्रेसला डोनाल्ड ट्रम्प म्हणतो, "अरे हे युद्ध नव्हेच, कारण युद्धासाठी परमिशन घ्यावं लागते. हे युद्ध नव्हे म्हणे, आम्ही हे ॲक्शन घेतली आहे. करेक्टिव्ह ॲक्शन." तिकडे इस्रायलने सांगितलं, "तुम्ही जर पायदळ पाठवलं, तर तुम्ही तुमचा पायदळ लढा. आमचं पायदळ तुमच्यासोबत लढणार नाही." कारण त्याला लेबनॉनमध्ये ऑलरेडी त्रास होतोय. तो जर तिकडे अटकला, तिकडे हमास पण उड्या मारेल. इस्रायलची स्थिती फार वाईट आहे. बेचिराख झालेला आहे इस्रायल. इराणने वॉर्निंग दिली, आमच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि आमच्या रिसर्च सेंटरवर तुमचे हल्ले झाले, इस्रायलने केले. त्याच्यासाठी तुम्ही खेद व्यक्त करा. नाहीतर आम्ही अमेरिकेचे जितके एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत त्या खाडी देशांमध्ये सगळ्यांना टार्गेट घेऊ. आणि इराण बोलतं आणि टार्गेट करतं आणि 28-30 दिवसाचं, एका महिन्याचं हे युद्ध आहे. इराणने प्रत्येक ठिकाणी बोलून टार्गेट केलेलं आहे. आता ही कॉमेडियन मी का म्हणतो? कारण हे डोनाल्ड ट्रम्प काय बोलले, तुम्ही ऐका, इंग्लिशमध्ये आहे पण तुम्हाला कळेल. Destroyed a lot of additional targets today. The Navy's gone, the Air Force is gone, we know that. But we destroyed many targets today. It was a big day. And we are negotiating with them directly and indirectly. We have emissaries, but we also are dealing directly. And as you know, they've agreed to send 8 boats 2 days ago, and then they added another 2, so it was 10 boats. And now today they gave us as a tribute, I don't know, I can't define it exactly, but they gave us, I think out of a sign of respect, 20 boats of oil, big boats of oil, going through the Hormuz Strait. And that's taking place starting tomorrow morning. Over the next couple of days, a lot of boats. And I would only say that we're doing extremely well in that negotiation. But you never know with Iran, because
We negotiate with them, and then we always have to blow them up. दुसरा कॉमेडियन आपल्या इकडे आहे. केरळमध्ये जाऊन म्हणतात की त्या केरळमध्ये एका काँग्रेसच्या पार्षदच्या पोरांनी महिलाचा विनयभंग केला, त्यामुळे काँग्रेस जर सत्तेत आली तर पूर्ण केरळच्या महिला स्त्रिया ज्या आहेत त्या धोक्यात राहतील, असं हे स्टेटमेंट साहेबांनी केलं तिथे जाऊन. आता मी यांना स्टँडअप कॉमेडी याच्यासाठी म्हणतो, कारण त्या साहेबांवरच किती आरोप त्या मधुकेश्वरनं लावले याचा जर पाढा वाचला तर ते का मी सभ्य माणूस असते आणि तुम्ही ऐकणारे सभ्य असल्यामुळे ते पाढा न वाचलेला बरा. नावं घेऊन ती बाई बोलली आणि ती बाई तीच आहे ज्यांनी मोदींवर मोदीनामा लिहून मोदी महात्मा गांधी सारखे किती श्रेष्ठ आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती मोदींना जास्त चांगलं ओळखते. त्यानंतर आपल्या दिल्लीमध्ये ऑलिम्पिक खेळाडू आपल्या कुस्तीच्या मुली त्यांचा विनयभंग करणारा एक खासदार बीजेपीचा, त्याच्या विरुद्ध त्या एफ-आय-आर सुद्धा करू शकत नव्हत्या. त्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन एफ-आय-आर साठी तिथं गुहार लाव म्हणजे तिथे अप्लिकेशन लावावं लागली आणि सुप्रीम कोर्टाने म्हटल्यामुळे तो एफ-आय-आर झाला. अरे आपल्या एका तुमचा खासदार वर आरोप आहे, तुमचे आमदार सजा भोगतायत, तुम्ही ज्यांना प्रणाम करत होते झुकून झुकून ते आसाराम बापू जेलमध्ये आहेत. डेरा सच्चा सौदा की भूमि को मैं प्रणाम करता हूं असं म्हणणारा तो डेरा सच्चा सौदा व्याभिचारामध्येच आतमध्ये आहे. कर्नाटकमध्ये तुम्ही ज्याच्यासाठी मत मागायला गेले होते त्यांनी तर शेकडो मुलींचं बायांचं शोषण केलं म्हणून तो जेलमध्ये आहे. त्या महाराष्ट्रात आपल्या अशोक खरातच्या मध्ये कितीतरी लोक अटकलेले आहेत. तुमच्या किती नेत्यांचे फोटो सोबत तिथे आहेत. आणि तुम्ही म्हणता केरळमध्ये काँग्रेसच्या पार्षदच्या पोरांनी जर विनयभंग केला तर सगळ्या महिला तिथं असुरक्षित आहे. अहो साहेब, तुमच्या पार्टीचं जर सगळं पाहिलं तर पूर्ण देश काय, जितके भारतीय विदेशात आहेत ते पण मला असुरक्षित पडायला लागलेत. पण आपण बोलून मोकळं होतो कारण फक्त आरोप लावायचे असतात. आपल्यावर लागलेल्या आरोपांची उत्तरं थोडी द्यायची असतात. तो कॉमेडी एक स्टँडअप आपल्या मुंबईमध्ये आहे. खबरदार गॅसचा तुटवडा कोणी म्हटलं तर जेलमध्ये टाकेल. काही लॉकडाऊन होणार नाही, खबरदार जर असं म्हटलं तर. भरपूर गॅस, भरपूर पेट्रोल सगळं आहे. आहे बाबा, मानलं आम्ही. देवा भाऊ तुम्ही श्रेष्ठ, आम्ही मानलं. पुढे छगन भुजबळ नागरिक अन्न पुरवठा मंत्री, अतिशय टंचाई आहे. मग आता काय करायचं साहेब, तुम्हाला म्हणायचं तुम्हाला म्हणायचं. तितक्या देवाभाऊचे खास आणि आमच्या दिल्लीचे खास मंगलदास लोढा मंत्री आहेत कॅबिनेटमध्ये. त्यांनी पत्र पाठवलं छगन भुजबळला की मलबार हिल मधल्या 15 जैन मंदिरांना येणाऱ्या आंबलकी ओली या उत्सवासाठी 5-5 सिलेंडर प्रत्येकी अलॉट करावे, कारण सिलेंडरचा फार तुटवडा मिळत नाहीये. ते पत्र, या दोघातला हा पत्र व्यवहार होता, पण ते पत्र कुठेतरी लीक झालं. महाराष्ट्रात हंगामा झाला. एक मंत्री एकाच समाजासाठी कसं गॅस मागू शकतो. मग नंतर कळलं की लोढा साहेबांनी सगळ्या जैन ट्रस्टना, जैन सोसायट्यांना पत्र लिहिलं की अरे बाबा गॅसचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. ते म्हणतात मी आमदार असल्यामुळे माझ्या लोकांकडे लक्ष देणं माझं, पण तुम्ही आमदार फक्त जैन समाजाचेच आहात का हे त्यांनी विचारलं. मग ते म्हणाले नाही, मी रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे, इथे पण आम्ही मदत करणार आहे. पण कळलं त्या एरियात रामनवमीला भंडाराच नाही झाला, कारण गॅस सिलेंडर नाही. तुम्ही कोणा हिंदूला, बुद्ध धर्माला, म्हणजे भाई तुमचं आता हनुमान जयंती आहे म्हणून सगळ्या मंदिरांना पत्र पाठवलं गॅस लागला तुम्हाला सांगा, फक्त जैन समाजालाच का? गोंधळच चालू आहे सगळा. मंत्री मार खात आहेत पोलिसांचा, लोक मार खात आहेत पोलिसांचा गॅससाठी. आता म्हणे केरोसिन घ्या. अरे गॅस भरपूर आहे, केरोसिन कशाला रे बाबा? पुन्हा वातीचे स्टो आणि पंपाचे स्टो काढायचे का बाहेर? आता कुठनं बातम्या येतात ते केरोसिनही मिळत नाही म्हणे. कोणाचंच खेटर कोणाच्या पायात नाही.
त्या अशोक खरातच्या बाबाच्या त्या पोतळीत काय काय बाहेर निघतं आणि पुन्हा आपले नेता त्याच्यात कसं राजकारण करतात. आता विजय वडेट्टीवार म्हणाले, की त्यांच्याकडे म्हणे ते अशोक खरातकडे गेले तर हे अधिकारी जायचे मंत्रालयातले आणि म्हणे तिथं ते बायका स्वीप करायला लावायचे. त्याची बायको त्याच्याकडे पाठवायची, त्याची बायको असं म्हणे ते खरात सांगाल. अरे तुमच्याकडे याचे काही पुरावे असतील तर द्या ना एसआयटीला राव. कशाला मीडियासमोर बोलून सगळ्या पूर्ण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचं कॅरेक्टर खराब करता. तुम्ही द्या ना, पुरावे द्या ना. हे इथं बोलण्यापेक्षा हे पुरावे मी एसआयटीला दिले म्हणून सांगा. नारायण राणे म्हणे माझ्याकडे डायरी आहे की आम्ही कसं मातोश्रीवर पैसे पुरवायचो. अरे दे ना बाबा ईडीला. नुसतंच बोलणं. पंतप्रधान म्हणतात माझ्याकडे लाल डायरी आहे त्या राजस्थानच्या निवडणुकीमध्ये. अरे दे ना बाबा तू एसआयटीला ईडीला दे ना ते. आणि जिथे ईडीला काम करायचं असतं तिथं ईडी क्लोजर रिपोर्ट टाकते मोहित कंबोजकडे. मोहित कंबोजने आता आपली मुलगी 16 वर्षाची झाली. त्या मुलीला भरपूर आयुष्य आणि तिचं आयुष्य भरभराटीचं जावं आणि ती पण आमच्याच मुलीसारखी आहे. तिच्या 16व्या वाढदिवसासाठी जे जमघट झाली होती ते मोठमोठ्यांच्या लग्नात नाही होत. तेव्हा मोहित कंबोज कोण आहे असं विचारलं. फार मोठं साम्राज्य आहे. पण जेवढी मोठी साम्राज्य त्याच्या जर पायाशी पाहिलं तर बऱ्याचशा गडबडी दिसतात. मग काही जुन्या केसेस पाहिले मी. हो, बँक ऑफ इंडियामधनं तुम्ही 60 करोड रुपये घेतला कामासाठी. ते त्या कामासाठी वापरत नाही असं बँक ऑफ इंडियाने सीबीआयला सांगितलं. कारण 3 करोडपेक्षा मोठी गोष्ट असली की आरबीआयचा रूल आहे सीबीआयकडे द्यायची. सीबीआयने केस रजिस्टर केली म्हणे की तुम्ही पैशाचा वापर दुरुपयोग केला आणि ते पैसे दिले पण नाही. एनएपी झालं, एनपीए झालं अकाउंट. मग ईडी पण उतरली त्याच्यात. मनी लॉन्ड्रिंग आहे ना. मग एकाएक बँक ऑफ इंडियाने सांगितलं की नाही आम्ही सेटलमेंट केलं 30 करोड रुपयामध्ये. 60 करोडचं 30 करोडमध्ये सेटलमेंट केलं. ते 30 करोड रुपये जे डुबलेत म्हणजे 67 करोड घ्यायचे होते व्याजासह. तर आपण 60 करोडच म्हणू. त्यातले 30 करोड जे डुबलेत ते तुमचे आमच्या टॅक्सपेयर्सचे पैसे होते कारण ती राष्ट्रीय बँक आहे. आमचे 30 करोड रुपये डुंपवून जर 5 स्टार मध्ये मोठमोठ्या मुलांचे जर बर्थडे तुम्ही करत असाल तर प्रश्न तर उठतील. आणि मग ईडी आणि सीबीआयने सांगितलं की बँकेने सेटलमेंट केलं त्यामुळे तर केसच संपली. ईडीची केस कशी क्लोजर रिपोर्ट टाकला ईडीनी. सीबीआय म्हणेल त्यांनी आम्हाला कंप्लेंट केली वापस घेतली. पण तो पैसा कसा विदेशात गेला आणि त्याचं कसं काय मनी लॉन्ड्रिंग झालं तो इश्यू तर आहेच ना. बँकेने सेटलमेंट केलं पण इश्यू तर मनी लॉन्ड्रिंगचा आहे. पण जिथे तुम्ही भाजपाचे नेता आहात तिथं बिशाद आहेत कोणावर तुमची हात टाकायची. हा, ईडी सीबीआय तुमच्या आमच्या सरकारला फरफटत घेऊन जाईल. संजय काकडे ईडी मध्ये अटकले, बीजेपी सोबत गेले, पदाधिकारी झाले, आता ईडी दूर. त्यामुळं मोहित कंबोजची जी सीडी आहे जे त्यांनी साम्राज्य स्थापन केलं या साम्राज्याच्या पायाशी तुमचे आमचे पैसे आहेत ते विचारू नका. आमच्याच पैशातनं तो मोठा झाला त्यामुळं आपलाही काही अधिकार त्याच्यासोबत आहे. त्यामुळं एक काका म्हणून त्याच्या मुलीला आशीर्वाद. सगळंच कॉमेडी शो चालू आहे. कधी ईडी कॉमेडी करते, कधी नेता नेता तर आमचे सगळे झालेच आहेत आता कॉमेडियन. त्यामुळे महाराष्ट्रात गॅस आहे की महाराष्ट्र गॅसवर आहे हे मी तुमच्यावर सोडतो. कारण मी जर गॅस नाही म्हटलं तर देवेंद्रची पोलीस मला घेऊन जाईल. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.